between law made by वैशाली आणि गौरी कोढे या मायलेकीतली ही प्रश्न उत्तरं शाळेच्या अभ्यासातल्या कुठल्या विषयाची नाहीत, state. हे जे सेंटेन्स मी आर्टिकल वाचलं तर भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या सर्व 395 कलमांबाबत गौरीला तिची आई प्रश्न विचारत आहे आणि गौरी ही क्षणात त्या कलमांची माहिती देत आहे. त्यानंतर गौरी कोढे या 11 वर्षांच्या मुलीनं भारतीय संविधानातली सर्व 395 कलम अवघ्या 3 महिन्यात तोंडपाठ केली. 201 मी जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हापासून करत आहे आणि मला याला 3 महिने लागले करायला. किती वेळ करायची? मी 4 तास. का बरं करावं असं वाटलं? का बरं इच्छा का झाली अशी? मला म्हणजे खूप क्युरिसिटी होती की भारत कशावर चालतं, तर त्याच्यामुळे मी लर्न केलं. मात्र आपल्या लहान लेकीच्या या अचाट क्षमतेची जाणीव वैशाली कोढे यांना अगदी अपघातानच झाली. मी व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन करून ते प्लेस करायची. तर ही बाजूला बसली होती तिच्या शाळेचा अभ्यास करत असताना, आणि मी जेव्हा वाचून लर्न करत होते तेव्हा ती सेम टाइमला लर्न करत होते हे मला सुद्धा माहीत नव्हतं. मग जेव्हा मी स्वतःहून रिकॉल करायला लागली माझ्या ह्याच्यामध्ये, तर मी मध्येच अटकली. मध्ये अटकल्याबरोबर गौरीने म्हटलं मला हे असं असं इथे आहे. म्हटलं मी तर तुला शिकवलं नाही, तू कसं काय सांगितलं? तर मी तू जेव्हा वाचन करत होती लर्न करत होती तेव्हा मी सुद्धा माझ्या ह्याच्यात मेमराईज करत होते. 21 नंबर गौरी हिच्याकडून संविधानातली कलम पाठ करून घेण्यासाठी वैशाली कोढे यांना वैदिक गणित आणि स्वतःच विकसित केलेल्या तंत्राची मोलाची मदत झाली. कुठलीही गोष्ट लर्न करायची आणि ते कायदे म्हणजे एक सेंटेन्सेस आहे, साधा एक सिंपल वर्ड नाही आहे, सेंटेन्सेस आहे. तर त्या सेंटेन्सला लर्न करण्यासाठी माझे काही शब्द आहे, जसं हॅट, हेन, होम, राय, हो, जॉकी, फी, टीसी, डॅडी, डेन, हे असे मी शब्द त्याला बनवतात फोनिक कोडनी. त्या शब्दावरती ते सेंटेन्सेस कसं व्हिज्युअलाइज करायचं, तर स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांवर रिसर्च करून मी ते स्वतःचे शब्द स्वतः तयार केलेले आहे. त्या टेक्निकने मी पहिले माझ्या मुलीला डेव्हलप केलं. गौरीनं दाखवलेल्या कमालीमुळे आता वैशाली यांना त्यांच्या या लहानग्या लेकीची आई म्हणून ओळखलं जात आहे. विशेष म्हणजे गौरीच्या या स्मरणशक्तीचा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला जावा यासाठी वैशाली कोढे यांचे प्रयत्न सुरू आहेत. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.